आपण विजेच्या एका अदृश्य जगात जगतो, पण मग या अदृश्य धोक्यांपासून आपलं संरक्षण कसं होतं? यासाठी काही खास उपकरणं आहेत आणि आज आपण त्यापैकीच 2 अत्यंत महत्त्वाच्या उपकरणांबद्दल जाणून घेणार आहोत. जरा विचार करा, आपण रोजच्या आयुष्यात विजेवर किती अवलंबून असतो, नाही का? पण या शक्तिशाली ऊर्जेला धोकादायक बनण्यापासून नक्की काय रोखतं? याचं उत्तर 2 अगदी साध्या पण महत्त्वाच्या गोष्टींमध्ये दडलेलं आहे. आणि ते 2 स्तंभ म्हणजे योग्य इन्सुलेशन आणि प्रभावी अर्थिंग. सोप्या भाषेत सांगायचं तर इन्सुलेशन म्हणजे विजेला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखणारा एक संरक्षक अडथळा, आणि अर्थिंग म्हणजे काही बिघाड झाल्यास विजेला जमिनीवर जाण्यासाठी एक सुरक्षित मार्ग. तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण पाहणार आहोत की विद्युत सुरक्षा इतकी महत्त्वाची का आहे. मग आपण इन्सुलेशन तपासणाऱ्या मेगरबद्दल आणि अर्थिंग तपासणाऱ्या अर्थ रेझिस्टन्स टेस्टरबद्दल जाणून घेऊ. ही उपकरणं आतून कशी काम करतात तेही पाहू आणि सगळ्यात शेवटी त्यांच्या सुरक्षित वापराचे नियम समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. ही उपकरणं समजून घेण्याआधी इन्सुलेशन आणि अर्थिंग या संकल्पना विद्युत सुरक्षेचा पाया का आहेत हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. बघा, इन्सुलेशन हे विजेसाठी एका ट्रॅफिक पोलिसासारखं आहे, जे तिला थांबा, इकडे जायचं नाही असं सांगतं. आणि अर्थिंग म्हणजे एक इमर्जन्सी एक्झिट. जर काही गडबड झालीच तर विजेला बाहेर पडण्यासाठी एक सुरक्षित रस्ता दाखवतं. हे दोन्ही मिळूनच एक परफेक्ट सुरक्षा प्रणाली तयार होते. तर मग आता भेटूया आपल्या कथेच्या पहिल्या नायकाला, मेगरला. हे उपकरण इन्सुलेशनच्या आरोग्याची तपासणी करतं. हे आहे मेगो. याला इन्सुलेशन रेझिस्टन्स टेस्टर असंही म्हणतात. दिसण्यामध्ये थोडं जुन्या पद्धतीचं वाटत असलं तरी याचं काम खूप महत्त्वाचं आहे. हे उपकरण प्रचंड उच्च रेझिस्टन्स मोजतं, जेणेकरून आपल्याला कळतं की वायर किंवा उपकरणांवरील इन्सुलेशन मजबूत आहे की नाही. मेगर नेमकं काय मोजतं? तर ते मोजतं इन्सुलेशन रेझिस्टन्स. म्हणजे एखादं इन्सुलेशन विजेला किती ताकदीने रोखू शकतं. जितका जास्त रेझिस्टन्स तितकं इन्सुलेशन चांगलं आणि सुरक्षित. आणि जर रेझिस्टन्स कमी असेल तर समजायचं की धोका आहे वीज गळतीचा किंवा शॉर्ट सर्किटचा. आणि हे मोजमाप साध्या ओहेममध्ये नाही तर मेगा ओहेममध्ये म्हणजे लाखो ओहेममध्ये केलं जातं. यावरूनच या उपकरणाची अचूकता आणि इन्सुलेशनच्या गुणवत्तेचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. आता वळूया आपल्या दुसऱ्या महत्त्वाच्या उपकरणाकडे, अर्थ रेझिस्टन्स टेस्टर. नावाप्रमाणेच हे उपकरण आपल्या अर्थिंग प्रणालीची कार्यक्षमता तपासतं. आता इथे गंमत आहे. इन्सुलेशनसाठी आपल्याला जास्त रेझिस्टन्स हवा होता, बरोबर? पण अर्थिंगसाठी त्याच्या अगदी उलट. आपल्याला रेझिस्टन्स शक्य तितका कमी हवा असतो. का? कारण कमी रेझिस्टन्स म्हणजे विजेला जमिनीकडे जायला एक मोकळा आणि मोठा रस्ता मिळतो, ज्यामुळे धोका टळतो. ही चाचणी करण्यासाठी फॉल ऑफ पोटेन्शियल मेथड नावाची एक पद्धत वापरली जाते. यामध्ये काय करतात तर जमिनीत काही अंतरावर इलेक्ट्रोड्स लावून त्यांच्यातील व्होल्टेजचा सरक मोजतात. यातूनच आपल्याला जमिनीचा रेझिस्टन्स किती आहे हे कळतं आणि तो इमर्जन्सी एक्झिटचा मार्ग मोकळा आहे की नाही याची खात्री होते. ठीक आहे, तर ही उपकरणं काय करतात हे आपल्याला कळलंय, पण ती हे काम नक्की करतात तरी कसं? चला आता या दोन्ही उपकरणांच्या आत डोकावून पाहूया. सुरुवात मेगरपासनं करूया. याच्या आत एक लहान डीसी जनरेटर असतो, जो आपण हँडल फिरवल्यावर चालू होतो. आणि त्यासोबत असतात 2 महत्त्वाच्या कॉइल्स, एक कंट्रोल कॉइल आणि दुसरी डिफ्लेक्टिंग कॉइल. खरं तर ह्या दोन्ही मिळूनच मेगरचं हृदय तयार होतं. तर मेगरचे मुख्य भाग म्हणजे हाताने फिरवायचा जनरेटर, एक कायमस्वरूपी चुंबक, आपण आत्ताच बघितलेल्या त्या 2 कॉइल्स, कंट्रोल आणि डिफ्लेक्टिंग कॉइल, आणि अर्थातच रीडिंग दाखवणारा दर्शक काटा. हे सगळे भाग एका तालात काम करतात. सोपं आहे. जेव्हा आपण हँडल फिरवतो तेव्हा जनरेटर व्होल्टेज तयार करतो. हा व्होल्टेज दोन्ही कॉइल्समधून जातो, ज्यामुळे चुंबकीय क्षेत्र तयार होतं. या 2 चुंबकीय क्षेत्रांमधल्या परस्पर क्रियेमुळेच तो काटा योग्य रेझिस्टन्सच्या मूल्यावर जाऊन स्थिर होतो. आता अर्थ टेस्टरच्या आत पाहूया. याची रचना मेगरपेक्षा थोडी वेगळी असते. या जनरेटरसोबत करंट रिव्हर्सर आणि रेक्टिफायरसारखे काही महत्त्वाचे घटक असतात. हे घटक काय करतात तर जमिनीमध्ये नैसर्गिकरित्या काही विद्युत प्रवाह असतात, ज्यामुळे मोजमापात अडथळा येऊ शकतो. हे घटक तो अडथळा दूर करतात आणि आपल्याला अचूक रीडिंग मिळवून देतात. मेगाप्रमाणेच यातही 2 कॉइल्स असतात, पण त्यांचं काम वेगळं आहे.
एक कॉईल म्हणजे प्रेशर कॉईल जमिनीतील 2 बिंदूंमधला विजेचा दाब मोजते, तर दुसरी म्हणजे करंट कॉईल आपण जमिनीत किती वीज सोडतोय हे मोजते. या 2 मूल्यांवरूनच जमिनीचा खरा रेझिस्टन्स काढला जातो. चला, थिअरी तर खूप झाली. आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, ह्या ज्ञानाचा प्रत्यक्ष आणि सुरक्षित वापर कसा करायचा. हे लक्षात ठेवा की ही उपकरणं उच्च व्होल्टेज तयार करतात. त्यामुळे सुरक्षितता सगळ्यात महत्त्वाची. चाचणी करण्यापूर्वी वीज बंद करणं, हँडल फिरवताना तारांना स्पर्श न करणं आणि कनेक्शन स्वच्छ ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि हो, प्रत्येक मॉडेलसोबत आलेल्या सूचना नक्की वाचा. आणि हा फक्त एक चांगला सल्ला नाही, तर कायदा आहे. भारतीय विद्युत नियम 90 नुसार योग्य अर्थिंग करणं कायदेशीररित्या बंधनकारक आहे. यावरूनच लक्षात येतो की सुरक्षेमध्ये कोणतीही तडजोड चालत नाही. म्हणून हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की मेघर आणि अर्थ टेस्टर वापरणं म्हणजे केवळ नियम पाळणं नाही, तर हे आपल्या उपकरणांचं, आपल्या मालमत्तेचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणसांच्या जीवाचं रक्षण करण्यासाठी आहे. तर मग पुढच्या वेळी जेव्हा आपण एखादं बटन दाबाल, तेव्हा या अदृश्य सुरक्षा रक्षकांना नक्की आठवा. आणि हा विचारही करा की आपल्या घरापासून ते मोठमोठ्या पॉवर ग्रीडपर्यंत विजेच्या या अथांग जाळ्याला सुरक्षित ठेवण्यासाठी पडद्याआड अजून किती अज्ञात नायक काम करत असतील.